ओके, हा काय आपला थर्ड पार्ट आहे युनिट 1चा. त्यात टॉपिक काय होता आपला हायड्रोलॉजी. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं आता आपण एक फास्ट रिव्ह्यू करून घेऊ आणि नंतर पुढे स्टार्ट करूया. आता फर्स्ट काय होतं हायड्रोलॉजी म्हणजे काय स्टडी ऑफ वॉटर. मग त्यामध्ये काय येतं आहे ऑकरन्स कसं होतो आहे वॉटरचा, मग त्याचं सर्क्युलेशन कसं होतं आहे अर्थमध्ये, मग ते डिस्ट्रीब्यूट कसं होतं आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, हे सगळं कशामध्ये येतं हायड्रोलॉजीमध्ये. म्हणजे याची सगळ्याची ओव्हरऑल जी स्टडी असते त्याला काय म्हणतात हायड्रोलॉजी. सेकंड काय होतं आपलं हायड्रोलॉजिकल सायकल. त्यात काय सांगितलं होतं तुम्हाला की जे वॉटर आहे जे एका सायकलमध्ये फिरतं, मग त्याच्यामध्ये काय होतं असतं इव्हॅपोरेशन होतं, कंडेन्सेशन होतं, प्रेसिपिटेशन होतं, रन ऑफ होतं, इनफिल्ट्रेशन होतं. हे सगळं एका सायकलमध्ये चालतं आणि त्या सायकलला काय म्हणतात हायड्रोलॉजिकल सायकल. क्लिअर होतं. नेक्स्ट काय होतं ही तुम्हाला डायग्राम दाखवली होती. त्यात काय आता ह्या स्लाईडमध्ये काय दिलेलं आहे की हायड्रोलॉजिकल सायकलमध्ये हे जे 5 प्रोसेस ह्या काय होत्या मेन होत्या. फर्स्ट काय होती इव्हॅपोरेशन. आता इव्हॅपोरेशन म्हणजे काय होतं इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम वॉटर बॉडीज. काय होतं इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम वॉटर बॉडीज म्हणजे जे समुद्रातून नदीतून तलावातून जे पाण्याचं बाष्पीभवन होते ते ह्या प्रोसेसमध्ये येतं. नेक्स्ट काय होतं ट्रान्सपिरेशन आणि इव्हॅपोरेशनची कन्सेप्ट एकच होती, फक्त त्याचा सोर्स काय वेगळा आहे ट्रान्सपिरेशनचा. ट्रान्सपिरेशन काय इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट्स. ओके, इथपर्यंत आठवतं आहे. नेक्स्ट काय होतं कंडेन्सेशनमध्ये काय होतं फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स होतं. ओके, म्हणजे काय होतं बाष्पीभवन तर झालं, त्याच्यानंतर काय होतं क्लाउड फॉर्मेशनमध्ये कोणत्या प्रोसेसमध्ये येतं कंडेन्सेशन. नेक्स्ट काय होतं प्रेसिपिटेशनमध्ये काय होतं म्हणजे पाऊस पडतो. इन शॉर्ट सांगते तुम्हाला हे सगळं. प्रेसिपिटेशन म्हणजे काय होतं रेनफॉल. ओके, त्यानंतर आहे इन्फिल्ट्रेशनमध्ये काय होतं की जो पाऊस पडतो आहे त्याच्यामधला काही पार्ट हा कुठे होतो आहे जमिनीमध्ये मुरून जाणार, त्याला काय म्हणतात इन्फिल्ट्रेशन. आता काही पार्ट जमिनीमध्ये मुरला पावसाचा, पण काही प्रमाणामधलं जे पाणी उरतं आहे जे जमिनीमध्ये मुरत नाही आहे ते काय होतं वाहून जातं आणि त्या वाहणाऱ्या पाण्याला काय म्हणतो आपण रन ऑफ. ओके, इथपर्यंत आठवतं आहे. नेक्स्ट आपण काय बघितले होते फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ. त्याच्यामध्ये एक पाहिलं होतं रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक, सेकंड बघितलं होतं टोपोग्राफी. आता रेनफॉल कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय होतं फर्स्ट इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल. जेवढी इंटेन्सिटी वाढते रेनफॉलची तसं काय होतं रन ऑफ वाढत जातो. सेकंड काय होतं ड्युरेशन ऑफ रेनफॉल. जितक्या वेळ पाऊस चालतो तितक्या वेळ काय होतं रन ऑफ त्याचा वाढत जातो आहे. इथपर्यंत लक्षात आलं. इंटेन्सिटी होती ड्युरेशन होतं. नेक्स्ट काय होतं टोपोग्राफी. आता टोपोग्राफीमध्ये काय सांगितलं होतं जेव्हा एक हिली एरिया असतो म्हणजे तिथे माउंटेन्स असतील व्हॅली असतील म्हणजे तिथे काय असतो एक स्टीप स्लोप असतो त्या सरफेसला, त्याच्यामुळे काय होतं जो पावसाचं पाणी असतं ते जमिनीत मुरत नाही, ते काय होतं वाहून जातं. त्याच्यामुळे काय होतं तिथे रन ऑफ हा इन्क्रीज होतो. कुठे माउंटेनियस एरियामध्ये. त्याच्याच अपोजिट जर प्लेन रिजन असेल तिथे काय होतं पावसाचं पाणी पडते पण वाहण्यासाठी आपल्याला एखादी स्लोप भेटत नाही आहे, मग त्याच्यामुळे काय होतं त्या प्लेन सरफेसवर काय होईल पाणी जे आहे पावसाचं ते जमिनीमध्ये मुरेल. मग जास्त प्रमाणामध्ये जेव्हा पाणी जमिनीमध्ये मुरून जातं तर वाहणारं पाणी काय होतं ऑब्वियसली कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतं आहे की प्लेन रिजनमध्ये रन ऑफ काय असतो कमी असतो, माउंटेनियस रिजनमध्ये रन ऑफ हा जास्त असतो. इथपर्यंत आपलं लास्ट लेक्चरला झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघू. ओके, तर झालं आपलं रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक आणि टोपोग्राफी. नेक्स्ट फॅक्टर कोणते आहे जिओलॉजी. आता आपला ऑलरेडी जिओलॉजी हा सब्जेक्ट शिकलेलो आहे आपण. त्याच्यामध्ये काय होतं जिओलॉजीमध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये काय बघितलं होतं की माती कशी आहे किंवा रॉक्स कसे, ते पोरस आहे की नाही आहे, मग त्याच्यामध्ये पाणी किती शोषलं जाते, हे सगळं आपण कशामध्ये शिकलो होतं जिओलॉजीमध्ये. मग त्याचाच एक छोटासा पार्ट म्हणून इथे हा एक पॉईंट आलेला आहे, तो तुमच्या लक्षात असायलाच हवा. तर आता काय आहे जिओलॉजीमध्ये फर्स्ट पॉईंट रीड करूया आपण. एरियाज विथ
सॉफ्ट पोरस सॉईल ॲब्झॉर्ब मोर वॉटर हेन्स रन ऑफ इज लेस. म्हणजे काय म्हणताय की जी सॉईल आहे जर ती पोरस असेल, पोरस म्हणजे काय होतं की त्या सॉईलमध्ये जर छोटे छोटे गॅप्स असतील, सॉईल पार्टिकल्सच्या आजूबाजूला जर छोटे छोटे गॅप्स असतील तर त्या गॅपमधून काय होतं, पाणी खाली मुरून जातं जमिनीमध्ये. मग पाणी जेव्हा जास्त मुरून जातं त्यामुळे वाहणारं पाणी काय होतं, कमी होतं. त्याच्यामुळे हा पॉईंट काय आलं आहे की जेव्हा सॉईल ही जास्त पोरस असते किंवा ती सॉफ्ट असते तेव्हा काय होतं, रन ऑफ हा कमी होतो. सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये त्याचं अपोजिट. सेकंड पॉईंट काय आहे की एरियाज विथ रॉकी नॉन पोरस सरफेसेस रन ऑफ इज मोर. ओके, आता याचा अर्थ काय होतं आहे, सेम त्याचं अपोजिट पॉईंटिंग. फर्स्ट पॉईंट काय होतं, जर तो सॉफ्ट असेल माती आणि जर ते पोरस असेल तर तेव्हा काय होतं, रन ऑफ काय होत होता, कमी होत होता. का बरं, कारण की पाणी त्या जमिनीमध्ये मुरून जात होतं. आता ह्या सेकंड पॉईंटमध्ये काय आहे, जर सरफेस कसा आहे, रॉकी सरफेस आहे आणि तो नॉन पोरस आहे. म्हणजे काय, रॉक जे दगड असतं, दगडांमध्ये पाणी लवकर मुरणारी की मातीमध्ये, ऑब्वियसली मातीमध्ये मुरतं. त्याच्यामुळे दगडमध्ये जे मुरण्याचं प्रमाण आहे ते काय असतं, कमी असतं. आणि जर ठीक आहे दगड नाही आहे, माती आहे पण ती नॉन पोरस आहे, म्हणजे काय, त्या सॉईल पार्टिकल्सच्या आजूबाजूला गॅप्स नसतील. म्हणजे तिथे काय होईल की जे पाणी मुरणार होतं ते मुरणार नाही. का बरं, कारण की त्याला पाथच नाही ना खाली जाण्यासाठी. मग ते काय होईल, जे पाणी त्याला खाली मुरता नाही आलं ते काय होईल, वाहून जाईल. म्हणजेच काय होतं आहे, जो रॉकी सरफेस आहे, जे नॉन पोरस सरफेस आहे तिथे काय होतं, रन ऑफ इन्क्रीज होतो. आणि त्याच्याच अपोजिट जिथे पोरस सॉईल असते तिथे काय होतं, रन ऑफ डिक्रीज होतो. लक्षात राहील जिओलॉजीमध्ये काय येतं. ओके, सेकंड. आता नेक्स्ट पॉईंट काय येतो आहे, सरफेस कंडिशन. आता ठीक आहे, आपण हे काय बघितलं, जिओलॉजीमध्ये बघितलं की त्याची माती कशी होती. सेकंड काय येतं आहे, सरफेस कंडिशन, म्हणजे त्याचं जो सरफेस आहे तो कसा आहे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा, इफ सरफेस इज अंडर व्हेजिटेशन देन रन ऑफ इज लेस. आता व्हेजिटेशन म्हणजे काय, जर एखादी जमीन आहे, एखादी जमीन आहे तर तिथे काय केलेली, आपण खूप झाडं लावलेली आहेत. आणि एक दुसरी जमीन आहे तिथे बिलकुल झाडं नाही, एकदम प्लेन आहे, तिथे फक्त माती आहे, झाडं वगैरे काहीच नाही आहे. तर आणि आपण पाणी टाकलं, जिथे झाडं आहे तिथे थोडं पाणी टाकलं आणि जिथे झाडं नाही आहे त्या जमिनीवर पाणी टाकलं, क्वांटिटी सेम असणार आहे. तर कुठे लवकर मुरेल पाणी, ऑब्वियस आहे झाडांचं जी जमीन आहे तिथे मुरेल. का बरं, कारण की माती पण स्वतः पाणी शोषणार आहे, तेवढं तर शोषेल पाणी. पण जिथे ते झाडं आहेत त्यांची पण काहीतरी रिक्वायरमेंट असते पाण्याची, की इतकं पाणी त्या झाडाला लागणार आहे. त्याच्यामुळे ते एक्सेस क्वांटिटीमध्ये अजून काय होतं, शोषलं जातं त्या जमिनीमध्ये. का बरं, कारण की तिथे झाडं असतात. म्हणजेच काय, याला काय म्हणतात, व्हेजिटेशन. व्हेजिटेशन म्हणजे काय, की जमिनीवर झाडं आपण लावलेले असतात, याला काय म्हणतात, व्हेजिटेशन. मग हा पॉईंट काय येतो आहे, इफ सरफेस इज अंडर व्हेजिटेशन देन रन ऑफ इज लेस. म्हणजेच जर सरफेसवर झाडं असतील तर त्या ठिकाणी काय होतं, पाणी जास्त शोषलं जातं जमिनीमध्ये. त्यामुळे जे वाहणारं पाणी असतं जमिनीवरचं ते काय होतं, कमी होतं. म्हणजेच काय, रन ऑफ तिथे कमी होतो. फर्स्ट पॉईंट आला लक्षात. सेकंड पॉईंट काय, इफ सरफेस ड्रेनेज सिस्टम इज गुड देन रन ऑफ इज लेस. आता सरफेस ड्रेनेज सिस्टम म्हणजे काय, आता तुम्ही रोडवर बघा, जर तिथे ड्रेनेज प्रॉपरली केलेलं असेल, म्हणजेच काय की रोडवर तिथे पाणी साचत नाही. का बरं, कारण तिथे ड्रेनेज सिस्टम एक प्रॉपरली डिझाईन केलेली असते. मग तिथे काय होतं, पाणी साचत नाही. म्हणजेच काय होतं, ते पाणी मुरून एका कोणत्या तरी साईडला ते निघून जातं, कारण तिथे एक ड्रेनेज सिस्टीम डिझाईन केलेली असते. मग तिथे काय होतं, रन ऑफ हा कमी होतो. सेम जी जमीन आहे जर तिथे प्रॉपर ड्रेनेज सिस्टम असेल तिथे काय होतं, पाणी मुरून जातं आणि ते कोणत्या तरी एका साईडला जिथे त्याला गोळा म्हणजे कलेक्ट करायचं असेल त्या साईडला ते कलेक्ट होऊन जातं. मग त्याच्यामुळे काय होतं, रन ऑफ जो असतो, जे वाहतं पाणी असतं ते काय होतं, कमी होतं. सेकंड पॉईंट कळतो आहे, इफ ड्रेनेज सिस्टम इज गुड देन रन ऑफ इज लेस. आता त्यातला थर्ड पॉईंट बघा, त्याचंच अपोजिट आहे,
इफ सरफेस ड्रेनेज सिस्टम इज बॅड देन रन ऑफ इज मोर. म्हणजेच काय, जे ड्रेनेज सिस्टम ही प्रॉपरली डिझाईन नसेल किंवा त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टमच नसेल, त्या ठिकाणी काय होतं की पाणी मुरून नाही जात, त्याला एक प्रॉपर पाथ नाही भेटत कलेक्ट होण्यासाठी, मग ते पाणी काय होतं, वाहत जातं. म्हणजेच काय होतं की त्याचा रन ऑफ हा इन्क्रीज होतो. कळतं आहे? हे पॉईंट्स तुम्हाला MCQमध्ये विचारले जातील, त्याच्यामुळे प्रत्येक पॉईंटकडे एकदम नीट लक्ष द्या, कारण की हे पॉईंट्स नंतर कन्फ्यूज होत नाही की रन ऑफ म्हणजे काय, रन ऑफ कुठे इन्क्रीज होतो, कुठे डिक्रीज होतो. त्यामुळे ते एक इमॅजिन करा की काय होतं आहे नेमकं. ओके, इथपर्यंत कळतं आहे सगळं. जिओलॉजीमध्ये काय होतं, सरफेस कंडिशनमध्ये काय होतं. आता सेकंड फॅक्टर काय येतो आहे, शेप अँड साईज ऑफ दी कॅचमेंट. आता इथे एक नवीन टर्म येते, कॅचमेंट. कॅचमेंट म्हणजे काय, आता तुम्हाला प्रॉपरली माहीत नसेल मे बी की कॅचमेंट म्हणजे काय, पण तुम्ही ऐकलं असेल की म्हणजे एखादी डॅम आपण जेव्हा डिझाईन करतो समजा, तर त्या डॅमला जिथून पाणी येतं, ज्या ज्या एरियामधून पाणी येतं, तेवढ्या एरियाला काय म्हणतात, कॅचमेंट एरिया. म्हणजे काय की जेवढ्या एरियातून एका ठिकाणी पाणी कलेक्ट केलं जातं, तेवढ्या पूर्ण एरियाला काय म्हणतात, कॅचमेंट एरिया. म्हणजे एखादी डॅम असेल, जर त्याला त्या 3 गावांमधून पाणी येते, त्या 3 नद्यांतून पाणी येते, मग तेवढा जो एरिया आहे त्या नदीचा, तो काय झाला, त्या डॅमसाठी कॅचमेंट एरिया झाला. मग आता त्याचा जो एरिया आहे त्याला काहीतरी शेप असेल, काहीतरी साईज असेल. ओके, एरियाला साईज असणारच आहे, शेप असणार आहे. तो सुद्धा रन ऑफला काय करतो, एक इफेक्ट पाडतो. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघू, काय दिलेलं आहे. रन ऑफ डिपेंड्स अपॉन साईज, शेप अँड लोकेशन ऑफ दी कॅचमेंट. जसं तुम्हाला सांगितलं की हा रन ऑफवर एक इफेक्ट देतो. काय की कॅचमेंटची जी साईज आहे, शेप आहे किंवा त्याचं जे लोकेशन आहे, हे काय करतं, रन ऑफवर एक इफेक्ट देतं. आता त्याच्यामध्ये बघा काय, जनरली more rainfall on smaller area resulting in greater runoff. आता जो कॅचमेंट एरिया असेल, कॅचमेंट एरिया हा छोटा आहे, म्हणजे त्याचा जो एरिया आहे तो कमी आहे, पण त्या ठिकाणी काय होते, जो पाऊस पडतो तो जास्त पडतोय. हे समजून घ्या. ओके, की एरिया कमी आहे पण पाऊस त्या ठिकाणी जास्त पडतोय, तिथे काय होणार आहे, ऑब्वियसली तिथे रन ऑफ इन्क्रीज होईल. का बरं, कारण की जेवढं पाऊस तर जास्तच पडतो त्या एरियामध्ये, पण ते जे पाऊस आहे त्याचे जे पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरण्यासाठी तो एरिया कमी आहे. म्हणजे काय होतं की एरिया कमी आहे, त्याच्यामुळे पाणी काय होते, कमी मुरते. पाऊस तर ऑलरेडी जास्तच पडतो आहे पण पाणी कमी मुरतं आहे, मग त्याच्यामुळे बाकीचं जे पाणी उरतं आहे ते काय होईल, वाहेल त्या जमिनीवर. म्हणजेच काय होतं आहे, त्या ठिकाणी त्याचा रन ऑफ इन्क्रीज होईल. कधी, ज्यावेळेस रेनफॉल हा जास्त होतो पण एरिया हा कमी असतो, अशा ठिकाणी काय होईल, रन ऑफ हा जास्त असणार आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट काय, मेटिरिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. आता याच्यामध्ये काय काय येतं, मेट्रिओलॉजिकल म्हणजे पूर्ण वातावरण, जे आपलं हवामान खातं, त्याच्यामध्ये काय असतं, सगळं काही आपल्याला टेम्परेचर सांगतं, विंड कशी चालते, हवा त्याचं डायरेक्शन भेटते, त्याची स्पीड काय असतं ते कळतं. नंतर काय असतं, ह्युमिडिटी म्हणजे त्याची आता ह्युमिडिटी म्हणजे मॉइश्चर किती आहे ॲटमॉस्फिअरमध्ये. ह्युमिडिटी म्हणजे काय, मॉइश्चर किती ॲटमॉस्फिअरमध्ये. हे सगळं कशामध्ये येतं, मेट्रिओलॉजिकल सेक्शनमध्ये येतं. हे तुम्हाला कशा अर्थ सांगितला, मेट्रिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिकचा अर्थ. आता त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, मेट्रिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिकमध्ये रन ऑफचा काय इफेक्ट होतो आहे, टेम्परेचर, विंड आणि ह्युमिडिटी, ह्या 3 जे फॅक्टर्स आहे, या तिघांचा रन ऑफवर काय इफेक्ट पडतो आहे हे आपण बघणार आहे. कशामध्ये, मेट्रिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिकमध्ये. आता त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा, runoff may also affected by temperature, wind and humidity. जसं तुम्हाला सांगितलं. सेकंड पॉईंट काय, इफ टेम्परेचर इज लो अँड ग्राउंड इज सॅच्युरेटेड देन runoff विल बी ग्रेटर. आता
सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड आपण हे जिओलॉजीमध्ये बघितले, तरी तुम्हाला एकदा परत एक्सप्लेन करते मी. सॅच्युरेटेड म्हणजे काय. तुम्हाला आधी मी एक एक्झाम्पल दिलं होतं की एक माती आहे, थोडीशी माती घेतली आपण, त्याच्यामध्ये काय करतो आहे, पाणी ॲड करतो आहे, थोडं क्वांटिटीमध्ये पाणी ॲड केलं, माती काय करेल, पाणी शोषून घेईल. परत थोडं ॲड केलं, माती परत शोषून घेईल. पण काय होते, ते त्याच्यामध्ये मॉइश्चर वाढत जाते. आपण परत ॲड करतो आहे, तेव्हा काय होईल, एक लिमिट येईल की त्या मातीची पाणी शोषण्याची कपॅसिटी तिथे काय होईल, संपून जाईल. मग त्याच्यानंतर जर त्यानंतर पण आपण पाणी ॲड केलं तर तिथे काय होतं, पाणी जे असतं ते मातीचं वर दिसायला लागतं आपल्याला. म्हणजे तिथे काय होतं, जी माती आहे ती काय करते, पाणी शोषत नाही. म्हणजेच काय, ही काय झाली, सॅच्युरेटेड कंडिशन. कोणती, सॅच्युरेटेड कंडिशन. मग आता जर जमीन ही सॅच्युरेटेड असेल, म्हणजे तिची ऑलरेडी कपॅसिटी संपलेली आहे की आपण आता पाणी शोषू नाही शकत आहे, त्या ठिकाणी पण काय होईल, पाणी वरती वाहायला लागेल, जमिनीवर वाहायला लागेल. म्हणजेच काय होते, तिथे रन ऑफ इन्क्रीज होईल. कळतंय सॅच्युरेटेडचं. सेम जर ती जमीन अनसॅच्युरेटेड असेल, म्हणजेच काय की तिची लिमिट अजून आलेली नाही आहे की ती माती अजून पाणी शोषू शकते, ती अनसॅच्युरेटेड आहे, त्या ठिकाणी काय होतं आहे, रन ऑफ कमी होईल. का बरं, कारण की तिथलं जे पाणी आहे ते जमीन शोषून घेईल. त्याच्यामुळे जे वाहणारं पाणी आहे त्याची क्वांटिटी काय होते, कमी होते. कळतंय सॅच्युरेटेड काय, अनसॅच्युरेटेड काय. आता टेम्परेचर बघू आपण. जर आपण टेम्परेचर वाढलं तर काय होतं, पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं, बाष्पीभवन होतं. जर इव्हॅपोरेशन होतं आहे म्हणजे जी टोटल क्वांटिटी होती पाण्याची ते काय होतं, कमी होईल. ऑब्वियस आहे ना की टेम्परेचर वाढलं म्हणजे काय होतं, त्या पाण्याचं बाष्पीभवन होईल. म्हणजे जेवढी टोटल क्वांटिटी होती ऑलरेडी त्या पाण्याची ती काय होते, कमी होते. मग त्याच्यामुळे जे वाहणारं पाणी असतं ते काय होईल, त्याला ते वाहणारं पाण्याची पण क्वांटिटी कमी होईल. का बरं, कारण की त्याचं इव्हॅपोरेशन झालेले. म्हणजेच काय की जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर काय होईल, रन ऑफ हा डिक्रीज होईल. टेम्परेचर इन्क्रीज झाला तर रन ऑफ काय होईल, डिक्रीज होईल. त्याच्याच अपोजिट जर टेम्परेचर कमी असला तर रन ऑफ काय होईल, इन्क्रीज होईल. कळतंय, लक्षात राहील. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर रन ऑफ डिक्रीज, टेम्परेचर डिक्रीज झालं तर रन ऑफ इन्क्रीज. सॅच्युरेटेड कंडिशन असली तर रन ऑफ इन्क्रीज, अनसॅच्युरेटेड कंडिशन असली तर रन ऑफ विल डिक्रीज. ओके, अनसॅच्युरेटेड कंडिशन असली तर रन ऑफ काय होईल, कमी होईल. इथपर्यंत कळते. मेट्रोलॉजिकल कंडिशन काय काय बघितलं आपण, रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, टोपोग्राफी बघितली, जिओलॉजी बघितलं, सरफेस कंडिशन बघितली, शेप अँड साईज ऑफ कॅचमेंट पण बघितलं. त्यानंतर काय बघितलं आपण, मेट्रोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. आता नेक्स्ट काय आहे, स्टोरेज कंडिशन. ठीक आहे, स्टोरेज कंडिशन. आता त्याच्यामध्ये बघा काय, द आर्टिफिशियल स्टोरेज सच ॲज डॅम विअर हॅव मोर इव्हॅपोरेशन अँड लेस रन ऑफ. आता जे आर्टिफिशियल स्टोरेज असतात म्हणजेच काय की जे आपण स्वतःहून स्टोरेज बनवलेले मॅनमेड असतात. मग ते कोणकोणते येतात, डॅम्स, विअर म्हणजे काय, बंधारा. मग त्या ठिकाणी काय होतं, जो पाण्याचा सरफेस असतो तिथे आपण काय करतो, पाणी स्टोअर होत असतं. पण पाणी हे ॲटमॉस्फिअरला जास्त प्रमाणामध्ये एक्सपोज होत असतं. त्याच्यामुळे काय, त्याच्यावर डायरेक्टली सनलाईट पडतो त्या पाण्यावर. तिथे काय होतं, इव्हॅपोरेशन होतं त्या पाण्याचं. तिथे काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. आणि त्यामुळे काय होतं, रन ऑफ हा कमी असतो. कळतंय, त्या ठिकाणी रन ऑफ हा कमी असणार आहे. कुठे, आर्टिफिशियल स्टोरेज जिथे असतं तिथे इव्हॅपोरेशन इन्क्रीज होतं आणि रन ऑफ डिक्रीज होतो. क्लिअर आहे. किती कंडिशन होते हे, 1 2 3 4 5 6 आणि 7 फॅक्टर्स आहेत जे रन ऑफवर ॲफेक्ट करतात. तुम्हाला या 7 फॅक्टर्सचे पॉईंट्स हे लक्षातच ठेवावे लागणार की कधी काय इन्क्रीज होते, काय झाल्यानंतर रन ऑफ इन्क्रीज होईल, काय झाल्यानंतर तो कमी होईल.
ठीक आहे. याच्यावर तुमचे MCQ जास्त प्रमाणामध्ये येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, रेनफॉल म्हणजे काय. रेनफॉल म्हणजे काय आपण बघतो, त्यात वेगळी काही डेफिनेशन नाही राहणार की पाऊस पडतोय त्यालाच काय म्हणतो आपण, रेनफॉल म्हणतो. पण याला एक सायंटिफिक वेमध्ये आपण डिफाईन करू. तिथे काय येतं आहे, रेनफॉल इज डेप्थ इन mm or सेंटीमीटर ऑफ वॉटर दॅट वूड स्टँड ऑन सरफेस ऑफ दी अर्थ. म्हणजेच काय की एखादी एरिया आहे, त्या एरियामध्ये पाऊस पडतोय, मग त्या सरफेसवर किती हाईटपर्यंत, मग ते असं खूप नाही की डायरेक्ट मीटरमध्ये हाईट येणार आहे असं नाही, मग ते किती mm सेंटीमीटर इंचमध्ये येतं. जर खूप पाऊस झाला तर ते थोडं वाढतील पण, की किती पाऊस झाला. तुम्ही बघितलं असेल न्यूजमध्ये की हां इतकं सेंटीमीटर पाऊस झाला, इतकं mm पाऊस झाला, असं ते न्यूजमध्ये येत असतं. मग ते असं काय येतं, कारण की रेनफॉल हा mmमध्ये सेंटीमीटरमध्ये मेजर केला जातो. त्याची क्वांटिटी आपण मेजर नाही करत की इतका लिटर पाऊस झाला, तितका लिटर पाऊस झाला असं नाही म्हणत आपण काय म्हणतो की हां 1 सेंटीमीटर पाऊस झाला ह्या एरियामध्ये. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतो, त्या एरियामध्ये किती हाईटपर्यंत पाणी आले हे आपण मेजर करतो. याला काय म्हणतात, रेनफॉल. हे लक्षात असू द्या की रेनफॉल कशामध्ये मेजर केला जातो, सेंटीमीटर किंवा mm. म्हणजेच ती काय असते, एक हाईट असते रेनफॉल. लक्षात राहील, रेनफॉल इज डेप्थ इन mm or सेंटीमीटर ऑफ वॉटर दॅट वूड स्टँड ऑन सरफेस ऑफ दी अर्थ. अर्थ कळतोय रेनफॉलचा. आता ठीक आहे, रेनफॉलची डेफिनेशन झाली की ते mmमध्ये येतं, सेंटीमीटरमध्ये येतं. पण ते आपल्याला कसं कळणार की आता एरिया खूप मोठा असतो, मग आपण प्रत्येक ठिकाणी स्केल घेऊन फिरणार आहे का की हां इथे इतकं mm पाणी साचलेलं आहे म्हणजे इतका त्या एरियामध्ये रेनफॉल झाला, असं असेल का, नाही. त्याच्यासाठी काहीतरी इन्स्ट्रुमेंट असतील. ऑब्वियस आहेत. प्रत्येक काहीतरी टेस्ट घेण्यासाठी किंवा काही मेजर करण्यासाठी आपण एखादी इन्स्ट्रुमेंट यूज करतो. आता इथे रेनफॉल मेजर करण्यासाठी जी इन्स्ट्रुमेंट यूज केली जाते त्याचं नाव काय आहे, रेन गेज. काय म्हणतात त्याला, रेन गेज. आता त्याची डेफिनेशन बघूया. द मेजरमेंट ऑफ रेनफॉल ॲट अ प्लेस इज मेजर्ड बाय ॲन इन्स्ट्रुमेंट विच इज कॉल्ड ॲज रेन गेज. म्हणजे काय, ही इन्स्ट्रुमेंट असे ज्या एरियामध्ये आपल्याला रेनफॉल मेजर करायचं असतं त्या ठिकाणी ती सेट केलेली असते इन्स्ट्रुमेंट. त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात, रेन गेज. कशासाठी यूज केली जाते ही, मेजरमेंट ऑफ रेनफॉल, की त्या एरियामध्ये किती पाऊस झाला हे मेजर करण्यासाठी जी इन्स्ट्रुमेंट यूज केली जाते त्याला काय म्हणतात, रेन गेज. इथे तुम्हाला दिसतंय ह्या डायग्राममध्ये बघा की इथे 2, 3, 4, 5, 6 असे तुम्हाला मेजरमेंट्स दिसत आहे. ते कसे, सेंटीमीटर mmमध्ये ते असतात. मग त्याच्यावरून तुम्हाला काय कळते की त्या एरियामध्ये किती पाऊस पडतो आहे, त्या एरियामध्ये किती पाऊस पडतो. मग आपण तिथे काय करतो, हे मेजर करतो की हां इथे 5 सेंटीमीटर पाऊस झाला. मग त्या एरियामध्ये आपण डिक्लेअर करतो की हां इथे 5 सेंटीमीटर पाऊस झाला. मागच्या वर्षी तो 3 सेंटीमीटर होता. मग आपल्याला काय कळतं की हां ह्या वर्षी पाऊस हा इन्क्रीज झालेला आहे. हे कशावरून कळतं, तर हे याच्यावरून कळतं, रेन गेजवरून. ते अंदाजे सांगत नाही. ठीक आहे. इथपर्यंत कळलं आहे तुम्हाला रेनफॉल काय, रेन गेज काय. आता रेन गेज तर आहे, पण मग ते कुठे कुठे बसवणार असं नाही. आता समजा नांदगाव पकडलं, कधी कधी तुम्ही बघत असाल की एका एरियामध्ये पाऊस पडतो आणि एका एरियामध्ये पाऊसच पडत नाही. पण मग आपण तिथे काय म्हणतो की नांदगावला 1 सेंटीमीटर पाऊस झाला. मग ते कसं डिसाईड करणार की ह्या एरियामध्ये तर पाऊस झाला, त्या एरियामध्ये पाऊसच नाही झाला. पण आपण ओव्हरऑल एक रिजन पकडतो आणि त्याच्यावरून सांगतो की हां ह्या एरियामध्ये इतका पाऊस झाला. मग त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, जो मोठा रिजन असणार आहे, समजा नाशिक डिस्ट्रिक्ट पकडली आपण, एक हा का झाला मोठा रिजन झाला. मग तिथे एका कोणत्या तरी एरियामध्ये रेन गेज हे इन्स्ट्रुमेंट बसवून आपलं पूर्ण डिस्ट्रिक्टचं किती पाऊस पडला कळणार आहे का, नाही. असं होऊ शकते ना की जिथे हा इन्स्ट्रुमेंट सेट केलेला आहे, जिथे हा इन्स्ट्रुमेंट आपण बसवलेला आहे तिथे खूप पाऊस पडून गेला, पण मग बाकीचे जे नाशिक डिस्ट्रिक्ट आहे तिथे कुठे पाऊसच नाही पडला.
मग आपण काय करणार, फक्त तिथली रीडिंग घेऊ आणि डिक्लेअर करून देऊ का हां नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये इतका पाऊस झाला. मग त्याच्यानंतर काय होतील आपले पुढचे सगळी जी डिझाईन असते की हां आपल्याला ह्या वर्षी किती पाणी डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, कोणत्या सिटीमध्ये किती पाणी जाणार आहे, ते सगळं काय होतं आहे, मग आपले सगळे कॅल्क्युलेशन चुकून जातील. म्हणजेच काय याच्यावरून तुम्हाला काय कळतं आहे की जरी खूप मोठा एरिया असला त्याला काय करतो आपण डिवाईड करतो. मग त्या क्रायटेरियानुसार त्या छोट्या छोट्या एरियामध्ये एक एक रेन गेज स्टेशन आपण बसवतो. काय होतं, एक एक रेन गेज इन्स्ट्रुमेंट त्या एरियामध्ये बसवतो. आता आपल्याला जर नाशिक डिस्ट्रिक्टचं काय करायचं आहे, आपल्याला रेनफॉल मेजर करायचं आहे, तर आपण काय करणार, नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे रेन गेज आपण बसवलेले त्याचे रीडिंग्स घेणार, त्याची ॲव्हरेज करणार आणि त्याच्यावरून आपण काय भेटणार, नाशिक डिस्ट्रिक्ट ओव्हरऑल नाशिक डिस्ट्रिक्टचं रेनफॉल आपल्याला कळतं आहे. आता मग ते आपण कुठे कुठे बसवणार हे कसं कळणार, त्याच्यासाठी पण काही क्रायटेरिया असतात की रेन गेज आपल्याला कुठे कुठे बसवायचे. आता त्याच्यामध्ये मग त्यामुळे काय आलेला आहे हा पॉईंट, साईट सिलेक्शन फॉर दी रेन गेज. ठीक आहे, आता हे साईट सिलेक्शनचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. त्यात पण तुम्हाला इतकं कळलं आहे ते सगळं रिवाईज करायचे, बाकीचं मी तुम्हाला परत सांगेन. ठीक आहे, इथे आपण हे लेक्चर एंड करतो आहे.